गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात ही झालेली आहे. ती 6 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता. जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होती तेव्हा तिने तिच्या शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले. त्या पुतळ्याचे नाव गणेश होते. जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले, ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले. नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले. माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांनी या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रगण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला. या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते. त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी, तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते, जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल. धार्मिकदृष्ट्या हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो. या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गणपती बाप्पांजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय करण्याकरता तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची. स्वच्छ स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून स्थानावर ठेवून द्यायचं आहे. आता ज्या पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केला आहे ते तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात. गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणपती अथवा शीर्षमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल, दुर्वा अर्पण करायला लावायच्यात. मुलांकडनं सुद्धा आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचं. जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. आता लहान असतील मुलं तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पिवळं लिंबू घ्यायचं। जे लिंबू आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते छान असावं, कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं नसावं। त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे। आवर्जून लक्षात ठेवा, आपल्याला या उपायाकरता लाल रंगाचाच पेन वापरायचा आहे, तर कोणत्याही रंगाचा पेन हा आपल्याला घ्यायचा नाही आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे। तर आपल्याला काय करायचं, लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबावर आपल्याला लाल रंगाच्या पेनने आपल्या मनातली इच्छाही लिहायची। बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या प्रमाणे तुम्हाला अगदी थोडक्यात तुमच्या मनातली इच्छाही लिहायची। जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला मनोभावे त्या लिंबावर लिहायची आहे। आता हे इच्छा लिहिलेलं लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि काही सेवा ह्या करायच्या। तर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। आपण जी इच्छा त्या लिंबावर लिहिलेली ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे। आता जर तुमच्या घरी देव बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे हे लिंबू ठेवायचं। आता तुमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होत नाही तर आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागे आपल्याला हे लिंबू जे आहे ते ठेवायचं। लक्षात ठेवा, हे लिंबू जे आपल्याला मागेच ठेवायचं, पुढे अजिबात ठेवायचं नाही आहे। आता हे लिंबू संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचे, देवपूजा करून झाल्यानंतर हे लिंबू आपल्याला गणपती बाप्पांच्या मागणं उचलायचं आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल, तिथे आपल्याला हे लिंबू घेऊन जायचं आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे लिंबू जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत असं म्हटलं जातं गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।